ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 168वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 167व्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याचे आचरण कसे नसावे, मनुष्याने कसे वागू नये याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 168व्या प्रवचन पुष्पात आपण सात्विक बुद्धी म्हणजे काय, सात्विक बुद्धियुक्त मनुष्य त्याचे जीवन कसे जगतो आणि त्याच्या जीवनाला तो अंतर्बाह्य आनंदी आणि यशस्वी कसा करतो याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा, भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, अतिपवित्र संवाद, अमर संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर, शांत, प्रसन्न करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे यासाठी प्रोत्साहित करत आहेत, प्रवृत्त करत आहेत, त्याच्यात आत्मविश्वास भरत आहेत। आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर, शांत, प्रसन्न व उत्तुंग आत्मविश्वासाने संपूर्णपणे भरलेला आहे हे स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता, शांतता, प्रसन्नता
त्याचा मेरू पर्वता एवढा झालेला आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण, कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी, सर्वोत्तम उत्तम पुरुष गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला मनुष्याचे आचरण कसे नसावे, मनुष्याने कसे वागू नये आणि तसे का वागू नये याचे श्रवण घडवले. आता मी तुला सात्विक बुद्धी म्हणजे काय, सात्विक बुद्धियुक्त मनुष्य त्याचे जीवन कसे अंतर्बाह्य आनंदी आणि यशस्वी करतो याचे श्रवण घडवतो. ते देखील तू नेहमीप्रमाणे स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना. अर्जुना, याआधी मी तुला बरेचदा त्रिगुणांची माहिती दिली. सत्व, रज आणि तम हे तीनही गुण विस्तृतपणे समजावून सांगितले. अर्जुना, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये जो गुण ज्याचा प्रभाव जास्त असतो, ज्याचे प्राबल्य जास्त असते, त्याचप्रमाणे त्या मनुष्याची बुद्धी असते, त्याचप्रमाणे त्या मनुष्याचा दृढ निश्चय असतो. मनुष्याची बुद्धी ही 3 गुणांवर, त्रिगुणांवर आधारित आहे. त्याचप्रमाणे त्या बुद्धीतून निर्माण होणारा दृढ निश्चय, दृढता म्हणजेच धृती, ही सुद्धा त्रिगुणांवर अवलंबून आहे. अर्जुना, मनुष्याची बुद्धी, दृढ निश्चय हे मनुष्याला त्याचे कर्म करण्यासाठी दिशा दर्शित करतात. त्या मनुष्याकडून होणाऱ्या कर्माची गुणवत्ता, त्याची बुद्धी आणि त्याचा दृढ निश्चय निश्चित करतात. अर्जुना, बुद्धी आणि दृढ निश्चय हे 2 घटक असे आहेत जे कर्त्यावर म्हणजे कर्म करणाऱ्या मनुष्यावर आणि त्याच्याकडून होणाऱ्या कर्मावर संपूर्ण प्रभाव टाकतात. अर्जुना, कर्ता आणि कर्म याचे 3 स्तरीय वर्गीकरण याआधी मी तुला समजून सांगितलेले आहे. ते वर्गीकरण देखील सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणावर अवलंबून होते. निसर्गाच्या 3 गुणांनी मनुष्य, कर्म, कर्ता आणि बुद्धी या सर्वावर त्याचा प्रभाव असतो. अर्जुना, मनुष्याची बुद्धी ही योग्य काय, अयोग्य काय, चूक काय, बरोबर काय यात फरक करण्याची अविलक्षणीय क्षमता आहे. अर्जुना, ही क्षमता म्हणजेच बुद्धी विवेकाच्या आधारावर विचार करण्याची क्षमता, योग्य अयोग्य, चूक बरोबर, विवेक अविवेक यातील फरक करण्याची शक्ती, क्षमता म्हणजेच बुद्धी आहे. अर्जुना, आणि ह्या बुद्धीतून निर्माण होणारी धृती म्हणजे दृढ निश्चय, दृढ संकल्प त्या बुद्धीच्या अंतर्गत असूनही त्या बुद्धीचाच एक भाग आहे. अर्जुना, हाती घेतलेले कोणतेही कर्म
कोणतेही कार्य हे मनुष्य त्या दृढ निश्चयाच्या आधारावर, दृढ संकल्पाच्या आधारावर, चिकाटीच्या आधारावर, त्या बुद्धीच्या आधारावरच पूर्ण करू शकतो अर्जुना. बुद्धी आणि धृती, धृती म्हणजे दृढ निश्चय, दृढता किंवा दृढ संकल्प, हे त्रिगुणांच्या आधारित त्यांचे वर्गीकरण कसे होते हे आता व्यवस्थितपणे समजावून घे. ज्या मनुष्याची बुद्धी कर्म आणि कर्मफलाचा त्यागाचे कार्य आणि त्याचा मार्ग नीटपणे समजावून घेते, काय करावे, काय करू नये, काय चूक, काय बरोबर, विवेक आणि अविवेक, भय म्हणजे काय, निर्भयता म्हणजे काय, बंधन म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, हे योग्यरित्या ठरवते ती बुद्धी सात्विक बुद्धी आहे असे तू नक्की जाण अर्जुना. अर्जुना, मनुष्याने आणि प्रत्येक साधकाने साधना करताना हे समजावून घेतले पाहिजे की या मनुष्य नावाच्या यंत्रामध्ये मन, बुद्धी, कर्म, कर्ता आणि दृढ निश्चय हे सर्व काही 3 गुणांच्या आधारितच होत असतात. जो मनुष्य याला व्यवस्थितपणे समजावून घेतो त्याची बुद्धी सात्विक आहे आणि अशा सात्विक बुद्धीचा मनुष्य हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने चेतनेच्या सर्वोच्च पातळीपर्यंत, चेतनेच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचण्यास स्वतःला प्रवृत्त करतो आणि स्वतःचे कल्याण करून घेतो. अर्जुना, मी तुला संन्यास आणि त्याग ह्या तुझ्याच प्रश्नाचे उत्तर क्रमाक्रमाने देत आहे. मी तुला समजावून सांगितले होते की संन्यास म्हणजे कर्मांचाच त्याग करून, कौटुंबिक सामाजिक जीवनाचा त्याग करून अलिप्तपणे राहणे म्हणजे संन्यास. पण त्याग म्हणजे कर्माचा त्याग न करता त्या उलट कर्म सर्वोत्तम प्रकारे करून त्यातून निर्माण होणाऱ्या कर्म फळाच्या इच्छेचा त्याग करणे म्हणजे त्याग आहे. त्याग हा कर्मयोगाचा मार्ग आहे, तर संन्यास हे कर्म त्यागाचा मार्ग आहे अर्जुना. गृहस्थाश्रमी व्यक्तीसाठी, कौटुंबिक जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी, समाजासाठी कर्मयोगाचा मार्ग म्हणजे त्यागाचा मार्ग म्हणजे कर्म सर्वोत्तम प्रकारे करून कर्म फळाच्या इच्छेच्या त्यागाचा मार्ग हाच सर्वोत्तम मार्ग आहे अर्जुना. कारण भौतिक क्षेत्रातील गृहस्थाश्रमी कौटुंबिक जीवन जगणाऱ्या प्रत्येक साधकाला या कर्मयोगाचा मार्गच स्वीकारावा लागतो अर्जुना. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मनुष्य विविध विचारांच्या गुंत्यामध्ये स्वतःलाच अडकवून घेतो. विचारांच्या न थांबणाऱ्या चक्रात मनुष्य स्वतःला अडकवून घेतो, कारण त्याची बुद्धी सात्विक नसते. त्याची बुद्धी थोडीशी भ्रमित झालेली असते. त्यामुळे काय करावे, काय करू नये, चूक काय, बरोबर काय याचा निश्चय करण्याची क्षमता तशा मनुष्याच्या बुद्धीची क्षमता कमी झालेली असते. पण जो मनुष्य त्याचे जीवन सत्व गुणाच्या आधारे जगतो त्याची बुद्धी योग्य कर्मच निवड करते. त्याच्या बुद्धीला कार्य काय आणि अकार्य काय हे समजते आणि त्याप्रमाणे तो कर्म करत असतो. कार्य म्हणजे योग्य कर्म आणि अकार्य म्हणजे अयोग्य कर्म.
म्हणजे जे कर्म करण्यासाठी योग्य नाही. कार्य म्हणजे प्रवृत्त कार्य, तर अकार्य म्हणजे परावृत्त कार्य असेही आपण म्हणू शकतो. अकार्य म्हणजे निषिद्ध कर्म किंवा निषिद्ध कार्य असेही आपण म्हणू शकतो. ज्या मनुष्याची बुद्धी सात्विक असते त्याला कार्य आणि अकार्य, योग्य कार्य, अयोग्य कार्य, करण्याजोगे कार्य आणि निषिद्ध कार्य यातील फरक प्रत्येक क्षणी समजते आणि त्याप्रमाणेच त्याची बुद्धी त्याला ते कर्म करण्यासाठी दिशादर्शित करते आणि त्याला योग्य मार्गावर नेते. अर्जुना, हे आपल्याला काही उदाहरणाद्वारे समजून घ्यावे लागेल. एखाद्या ठिकाणी काही मित्र जर एकत्रित आले आणि त्या मित्रापैकी जास्तीत जास्त मित्रांना जर व्यसनांची सवय असेल, एखाद्याला मद्यपान करण्याची सवय असेल, एखाद्याला धूम्रपान करण्याची सवय असेल, एखाद्याला तंबाखू खाण्याची सवय असेल आणि त्या ठिकाणी 8 ते 10 मित्र एकत्रित असतील, तर ज्या मनुष्याची, ज्या मित्राची बुद्धी सात्विक आहे तो त्याच्या सात्विक बुद्धीच्या आधारे जरी त्याचे मित्र मद्यपान, धूम्रपान आणि तंबाखू खात असतील तरी त्याची सात्विक बुद्धी त्याला हे निषिद्ध कार्य आहे, अकार्य आहे, अयोग्य कार्य आहे, करण्याजोगे कार्य नाही हे त्याला वेळोवेळी सांगेल. आणि जरी ते नेहमी भेटत असले तरी त्या सात्विक बुद्धीच्या मित्राला धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखू खाण्यापासून परावृत्त करेल. कारण तो मित्र सत्व गुणांनी प्रेरित झालेला आहे, त्याची बुद्धी सात्विक आहे, त्याचा हा दृढ निश्चय आहे की धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखू खाणे हे अयोग्य आणि निषिद्ध कर्म आहे. त्या सात्विक बुद्धीच्या आधारे तो कुठेही गेला तरी तो समुदायाचे अनुसरण न करता जे योग्य आहे, जे करण्याजोगे कर्म आहे तेच कर्म तो मित्र, तो व्यक्ती प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत करेल. समुदायाच्या, समवयस्क लोकांच्या, समाजाच्या, मित्र परिवाराच्या दबावाला त्याची सात्विक बुद्धी कधीच बळी पडणार नाही. ना त्याची सात्विक बुद्धी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडेल. कारण सात्विक बुद्धी ही नेहमी मनुष्याला योग्य कर्म, नैतिक कर्म, विवेक कर्म करण्यासाठीच भाग पाडेल आणि अविवेकी, अविचारी, अनैतिक, निषिद्ध कर्म करण्यासाठी परावृत्त करेल. अशी ही सात्विक बुद्धी असते. कारण त्या सात्विक बुद्धीला अयोग्य कर्म, निषिद्ध कर्माचे दुष्परिणाम काय असतात हे निश्चितपणे ठाऊक असते. त्याबद्दल त्या सात्विक बुद्धीचा दृढ निश्चय आणि दृढ संकल्प झालेला असतो. ज्या मनुष्याची बुद्धी सत्व गुणांनी प्रेरित नसते तो मनुष्य समुदायाचे, मित्र परिवाराचे अनुसरण करतो, दबावाला बळी पडतो, प्रलोभनाला बळी पडतो. अयोग्य कर्म, निषिद्ध कर्माचे दुष्परिणाम त्याला माहित असून देखील त्याची बुद्धी सात्विक नसल्यामुळे तो अयोग्य आणि निषिद्ध कर्मात अडकून पडतो. असा मनुष्य कधीही गर्दीपेक्षा पुढे जाणार नाही. सात्विक बुद्धी असणाऱ्या मनुष्याचे अजून काही उदाहरण घेऊन समजून घेऊया. अर्जुना, धबधब्यावरून उडी मारणे
हा विचार जरी साहसी असला तरी हे अयोग्य कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे. ही सात्विक बुद्धी त्या मनुष्याला नेहमीच सांगेल. पण ज्याची बुद्धी सात्विक नाही, तो अकारण विनाकारण प्रतिष्ठा प्रसिद्धी मिळवण्यासाठी धबधब्यावरूनही उडी मारू शकतो. पण अशी उडी मारणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. हे सात्विक बुद्धीच्या व्यक्तीला नक्कीच माहिती असते. कारण सात्विक बुद्धीचा व्यक्ती भय आणि अभय याचा उपयोग स्वतःच्या जीवनाचे कल्याण करून घेण्यासाठी करतो. धबधब्यावरून उडी मारणे यात जरी भीतीची भावना असली तरी हे योग्य कर्म आहे. अशा प्रकारची उडी न मारणे हे योग्य कर्म आहे. ते काही अयोग्य नाही हे त्या सात्विक बुद्धीच्या व्यक्तीला माहिती असते. आणि या ठिकाणी त्याच्या हृदयात निर्माण झालेली भीतीची भावना ही त्याच्या उपयोगाची असते. या ठिकाणी निर्भयता वापरायची नाही. कुठे निर्भयता वापरायची आणि कुठे भीतीची भावना म्हणजेच भय याचा उपयोग स्वतःच्या कल्याणासाठी करायचे, कुठे शहाणपणाने वागायचे हे सात्विक बुद्धीच्या व्यक्तीला माहित असते. विद्युत तारेला स्पर्श करणे, त्याला हात लावणे हे काही साहसी कार्य नाही. हे निषिद्ध आणि अयोग्य कार्य आहे. हे सात्विक बुद्धीच्या व्यक्तीला माहिती असते आणि तो स्पष्टपणे ओळखतो की कोणत्या ठिकाणी शौर्य दाखवायचे, निर्भयता दाखवायची आणि कोणत्या ठिकाणी शांत राहून भीतीच्या भावनेचा स्वतःसाठी उपयोग करायचे हे त्या सात्विक बुद्धीच्या व्यक्तीला माहित असते. कारण त्याचा निर्णय, त्याची दृढता ही योग्य बुद्धीच्या आधारे, सात्विक बुद्धीच्या आधारे, सत्वगुणांच्या आधारे प्रेरित झालेली असते. म्हणून सात्विक बुद्धीचा मनुष्य नेहमी योग्य तीच निवड करतो. कारण सात्विक बुद्धीचा मनुष्य हे स्पष्टपणे ओळखतो की निर्भयता दाखवावी जरी लागली तरी ती कोणत्या ठिकाणी दाखवावी आणि सावधगिरी बाळगावी लागली तर ती कोणत्या ठिकाणी बाळगावी हे त्या सात्विक बुद्धीच्या मनुष्याला माहित असते. आणि तो अकारण शौर्य, अकारण निर्भयता कुठेही दाखवत नाही. हाच सात्विक बुद्धीची वैशिष्ट्यता आहे जी त्या मनुष्याला योग्य दिशेला दिशादर्शित करते, योग्य कर्म करण्यास प्रवृत्त करते आणि प्रत्येक क्षणी सावधगिरी आणि विवेकाने त्याचे जीवन जगण्यास त्याला मदत करते. सात्विक बुद्धी नेहमी योग्य कर्माची निवड त्या मनुष्याला करून देते. सात्विक बुद्धी म्हणजेच विवेक बुद्धीची विकसित क्षमता आहे अर्जुना. सात्विक बुद्धी म्हणजे गोंधळ निर्माण न करता निर्णय घेणारी, निश्चय घेणारी, दृढ संकल्प निर्माण करणारी बुद्धी आहे. एखादी व्यक्ती बुद्धीला योग्य दिशेने चांगुलपणाच्या मार्गावर नेऊ शकते आणि अशी बुद्धी म्हणजे सात्विक बुद्धी जी कोणत्याही क्षणी, कोणत्याही परिस्थितीत गोंधळ निर्माण करत नाही. सात्विक बुद्धी ही ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित झालेली असते. म्हणूनच नेहमी ती योग्य कृती, योग्य कर्म आणि अयोग्य कर्म यात अचूक फरक त्या मनुष्याला दाखवत असते. सात्विक बुद्धी ही अशी आहे की जी आपल्याला कोणत्या प्रकारची कृती करायची आहे आणि कोणत्या प्रकारची कृती करायची नाही, कशाची भीती बाळगणे माझ्यासाठी उपयोगाची आहे आणि कशाकडे दुर्लक्ष करायची, कुठे शौर्य दाखवायचे आणि कुठे शौर्य दाखवायचे नाही.
याचा फरक स्पष्टपणे समोर ठेवणारी म्हणजे सात्विक बुद्धी असते अर्जुना. अर्जुना, तुझी बुद्धी देखील सात्विक बुद्धीच आहे. तू तुझे जीवन आजपर्यंत सात्विकतेच्या, सद्गुणांच्या, सदाचाराच्या आधारे निर्भयतेने आणि ज्या ठिकाणी भयाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी भीतीची भावना निर्माण करून तू आजपर्यंत तुझे जीवन जगत आलेला आहेस अर्जुना. तुझ्या भावनांचा असमतोल काही क्षणासाठी या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर झाल्यामुळे तुझे मानसिक धैर्य ढळले होते. आता तू संपूर्णपणे आत्मविश्वासाने, सर्वांगाने भरलेला स्पष्टपणे जाणवत आहेस अर्जुना. अर्जुना, उठ, उभा राहा. तुझ्या समोर पडलेले हे शस्त्र उचल आणि तुझे कर्म निर्भयतेने, विवेकाच्या आधारे, सात्विक बुद्धीच्या आधारे तुझे कर्म कर अर्जुना. अशा प्रकारचे प्रोत्साहन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला देत आहेत आणि त्याला आठवण करून देत आहे की त्याची बुद्धी ही सात्विक बुद्धी आहे आणि सात्विक बुद्धी ज्याची असते तो मनुष्य त्याचे कर्म, नियत कर्म, स्वकर्म सर्वोत्तम प्रकारे करत असतो. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की जो मनुष्य सात्विक बुद्धीच्या आधारे त्याचे जीवन जगतो तो मनुष्य योग्य कर्म, अयोग्य कर्म, कर्तव्य, अकर्तव्य, भय, अभय, मुक्ती आणि बंधन यातील फरक स्पष्टपणे समजतो, जाणतो आणि ह्या समजेच्या आधारे, ह्या जाणीवेच्या आधारे, ह्या ज्ञानाच्या आधारे तो त्याचे प्रत्येक कर्म दिशादर्शित करतो. ते कर्म करताना दृढ निश्चय, दृढ संकल्प आणि चिकाटी दाखवतो आणि हाच तो मनुष्य त्याचे जीवन परिपूर्णपणे यशस्वी करतो. हाच तो मनुष्य आहे जो नेहमी प्रत्येक क्षण प्रेमात, आनंदात, शांतीत, प्रसन्नतेत, विवेकामध्ये, विनम्रतेने जगून शारीरिक दृष्ट्याही निरोगी जीवन करतो आणि भौतिक सुख सोयींनी सुद्धा आवश्यक त्या वस्तू त्याच्या जवळ तो जमा करतो. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 169व्या प्रवचन पुष्पात आपण चिकाटी म्हणजे काय, चिकाटी, दृढ निश्चयता कशी निर्माण होते याचे अध्ययन रूपी श्रवण उद्या करणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
सद्गुरुनाथ महाराज की जय।